मला असं वाटतं की फार खोल विश्लेषण आणि या संदर्भातलं तुम्ही केलेलं आहे. पण तुमचे सगळ्यांशी संबंध तसे चांगले आहेत. मला असं वाटतं की इतकी वर्ष युतीमध्ये आपण काम करत होतात. तुमचे ठाकरेंशी संबंध कसे आहेत आता? नाही, खरं तर म्हणजे उद्धव ठाकरेंशी फार चांगले संबंध होते. पण मधल्या काळामध्ये ते मुख्यमंत्री झाले, आमचं सरकार आलं नाही, मी टीका करायचो. पण त्याच्यानंतर मग माझी तशी कधी त्या अर्थाने गाठभेट नाहीये. पण अन्यथा पूर्वी युतीच होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंशी माझे चांगले संबंध होते. आता त्यांच्या पक्षातल्या अन्य लोकांशी उत्तम संबंध आहेत. अनेक जण चांगले मित्र आहेत, चांगल्या गप्पा होतात. कारण राजकारण वेगळं आणि राजकारणापलीकडची मैत्री वेगळी. आपल्या मतांशी तडजोड न करता आपण मैत्री करू शकतो. आणि मला असं वाटतं, मी टीका अनेकदा केली, आजही करतो, पण मी कमरेखालचे वार कधीच नाही केले. खरंय. आणि त्याच्यामुळे संजय राऊतांवर मी खूप टीका केली. ज्या माझ्या एका ट्विटवरनं ते माझ्यावर खूप चिडले होते, त्यांनी जाहीर त्यावेळेला काही अपशब्द माझ्याविषयी काढले. पण माझं ट्विट हे पूर्णपणे पॉलिटिकलच होतं. त्यांनी जेव्हा शरद पवारांकरता खुर्ची हो. उचलली होती, त्यावेळेला मी एवढंच ट्विट केलं होतं की आम्हाला उगीच असं वाटलं होतं की यांचे गुरु बाळासाहेब ठाकरे आहेत, पण यांचे गुरु तर शरद पवारच निघाले. याच भाषेतलं ट्विट माझं होतं. यात कुठेही कमरेखालचं नव्हतं किंवा अपशब्द नव्हते. आणि त्यामुळे मला असं वाटतं, आजही संजय राऊतांचे माझे संबंध चांगले आहेत. परवाच ते भेटले, मी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आणि त्याच्यामुळे संबंध चांगले राहू शकतात. आपण जर का आपलं एक दर्जा किंवा स्तर हा सोडायचा नाही असं ठरवलं आणि आपल्या मतांवर ठाम राहिलो, तर आपले संबंध चांगले राहू शकतात. तुम्ही इतर म्हणजे मित्र पक्षांना सुद्धा वाचवायला धावता. असं देखील पाहण्यात आलंय बऱ्याचदा. आता युतीचा तो धर्मच आहे ना.